नरकासुर, नरक म्हणजे नरहा कायंती इति नरकः, जिथे मनुष्य रडतो, विव्हळतो, दुःखाने कळवळतो, त्या क्षणाला नरक असं म्हणतात. म्हणून जिथे जिथे मनुष्य रडतो किंवा दुःखाने ग्रस्त होतो, त्या त्या क्षणाला नरक असं म्हणतात. अशा या दुःखाने ग्रस्त असणाऱ्या नराला, आणि हे दुःखाने ग्रस्त असणारे, त्या दुःखामध्ये ताकद कुठून येते तर त्या मुरामधून येते, म्हणजेच आवृत्त करणाऱ्या अज्ञानामुळे तो दुःखामध्ये आहे. असा मूर नावाच्या सेनापतीचा म्हणजेच अज्ञानाचा समूळ नाश करून, नरहा कायंती म्हणजे मनुष्याच्या दुःखाचा समूळ नाश करणारा चैतन्य पुरुष श्रीकृष्ण आपल्या प्रकृती म्हणजे सत्यभामेच्या सहाय्याने नरकासुराचा वध करतो. आणि त्यामुळे ज्ञानाचा दिवा एकदा का मनुष्याच्या हृदयामध्ये उजळला की दुःखाची समूळ निवृत्ती होते. असा हा निवृत्त होण्याचा क्षण ज्या क्षणी घडला, ती नरक चतुर्दशी आज आपल्या पुढे आहे. अशा या मंगल प्रसंगी कोणत्या पद्धतीने ज्ञानाचा दिवा उजळता येईल, कोणत्या पद्धतीने नरकाचा अस्त करता येईल, कोणत्या पद्धतीने मुराचा अस्त करता येईल, आणि माझ्या हृदयामध्ये सतत कृष्णरूपी ज्ञानरूपी ज्योत कशी सतत तेवत राहील, याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र. म्हणून परमेश्वराने अशी ही ज्ञानज्योती श्रीकृष्ण नावाची आपल्या हृदयात लावण्यासाठी श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णोः, पादसेवनम अर्चनम वंदनम, दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या भक्तीतून परमेश्वराने श्रीकृष्णाने अत्यंत कृपाशाली होऊन आपल्या जवळ येण्याचे जे मार्ग सांगितले, पैकी श्रवण नावाच्या मार्गाचा थोडासा अभ्यास आपण करत आहोत. मुळात श्रवणानीच भागवताची सुरुवात होते. अत्यंत मान्यवर ग्रंथ, ज्याला महापुराण असं संबोधलं जातं, असा हा श्रीमद भागवत ग्रंथ हा मुळात परीक्षिताच्या श्रवणाने चालू होतो. सामी ऋषींच्या मुलाच्या शापामुळे परीक्षिताला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार असा तो शाप होता. गंमत पहा, परीक्षित राजाची राज्याची व्याप्ती ही पृथ्वी एवढी होती. जो पृथ्वी अधिपती होता, जो ज्ञानी होता, तो केवळ एका मूढतेच्या क्षणी अत्यंत शिकारीला गेल्यानंतर कासावीस पाण्यासाठी झालेला असल्यामुळं एका ऋषींच्या आश्रमात काय जातो, तिथे ध्यानस्थ बसलेल्या ऋषींनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून असा हा दिग्गज राजा थोडासा रागवतो, आणि म्हणून एका मेलेल्या सापाला, नागाला त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकतो. आणि एवढा एवढा अवमान झालेला तो ऋषींनी न पाहता त्यांच्या मुलाच्या लक्षात आल्यामुळे सामी ऋषींच्या मुलांनी 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल असा शाप परीक्षिताला दिला. या शापाची काहीतरी योजना केली पाहिजे, म्हणून परीक्षितांनी या 7 दिवसामध्ये असं काय करता येईल की ज्याच्यामुळे मला मृत्यूची भीती राहणार नाही, यासाठी अथक प्रयत्न केले. या अथक प्रयत्नामध्ये तो प्रत्येक ऋषींना जाऊन भेटू लागला. आणि असं असताना तत्र अभवत व्यासपुत्र हा शुक, शुक महाराज त्यांना भेटले. नदीच्या किनारी शुक महाराजांनी या अवघ्या 7 दिवसामध्ये परीक्षिताला मृत्यूचं भय कसं घालवता येईल किंवा मृत्यूवर कसा विजय मिळवता येईल, यासाठी ज्या कथा श्रवण केल्या परीक्षितांनी, त्या महाभागवत ग्रंथाची सुरुवात परीक्षिताच्या श्रवणाने झाली. श्रवणासाठी 60,000 ऋषी आणि परीक्षित महाराज स्वतः साक्षात शुकांच्या तोंडून अत्यंत तरुण वयाने असून सुद्धा जातन पूछिये साधू की
पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहन दो म्यान. शुक महाराज खूप तरुण होते, पण अत्यंत ज्ञानी होते. शिव पार्वतीच्या संवादामध्ये जेव्हा भागवताचे श्रवण झालं, तेव्हा पोपटाच्या रूपाने ज्यांनी केवळ कानावर शब्द पडले म्हणून ज्यांचा जन्म झाला, असे ते गर्भामध्ये ज्ञानी असणारे शुक महाराज जे आजन्म ब्रह्मचारी होते, त्यांच्या पवित्र तोंडातून, पवित्र मुखामधून सात्विक शब्द जे बाहेर पडले, ते 7 दिवस पाण्याचा एक थेंबही न घेता परीक्षितांनी श्रवण केले. त्या श्रवणाची परिणिती म्हणून जेव्हा तक्षक त्यांना मारण्यासाठी आला, तेव्हा परीक्षित महाराजांनी स्वतःच्या शरीराचा त्यागच केलेला होता. अशा या श्रवणामध्ये आपली गती होण्यासाठी काय आवश्यक आहे? जीवा गोस्वामी महाराजांनी श्रवणाला एक व्याख्या दिलेली आहे. नाम रूप गुण लीलामय शब्दानाम श्रोत्र स्पर्श हा श्रवणम. आपल्या कानांचा स्पर्श भगवंताच्या, श्रीकृष्णाच्या, श्रीरामांच्या नामाशी, रूपाशी, गुणाशी आणि लीलामय शब्दांची करणे म्हणजे श्रवण. आणि श्रवण घडणं हे इतकं सोपं नाही. व्यवहारामध्ये आपण कोणाला तरी पाहतो, कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला पहिल्यांदा आपण पाहतो, त्यानंतर त्याला त्याचं नाव किंवा हे कोण म्हणून विचारतो आणि मग त्यांच्याबद्दल काहीतरी ऐकतो. एखादी नवी वस्तू असेल तर आपण विचारतो की बाबा मी ही वस्तू पाहिली, याचं नाव काय? मग ते म्हणतात अहो महाराज ही अमुक अमुक वस्तू आहे. मग आपण विचारतो काय करते ही वस्तू, मग त्याच्याबद्दल वर्णन केलं जातं, ते आपण ऐकतो. म्हणजे दर्शन, नाम आणि श्रवण असा व्यवहारातला परंपरा आहे. व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्ट ही दर्शन, नाम आणि मग श्रवण असं आहे. भक्तिशास्त्रामध्ये मात्र हे एकदम उलट आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रथम श्रवण आहे, श्रवणानंतर नाम कळतं आणि नामानंतर दर्शन आहे. महत्वाचा फरक आहे अध्यात्मामध्ये आणि व्यवहारामध्ये. भगवंताच्या नामाचं पहिल्यांदा श्रवण करायचंय, श्रवणांनी त्याचं नाम कळतं. श्रीकृष्णाच्या, श्रीरामाच्या अतीव वर्णनांनी ऐकल्यानंतर श्रीरामाचं रूप समोर उभं राहतं, म्हणजे नाम येतं. आणि मग त्या नामाचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूती या नात्याने आराध्य दैवताचं दर्शन होतं. म्हणून श्रवण नाम दर्शन असा विधी भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि तो सहज घडत नाही. यातली कोणतीही गोष्ट सत्वगुणाचा किंवा पूर्व सुकृतामध्ये पुण्याचा अंश असल्याशिवाय घडत नाही. सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये, असं समर्थ रामदास म्हणतात. मग हे श्रवण जे आहे हे इतकं महत्वाचं का मानलं गेलेलं आहे? त्याचं कारण असं आहे, क्रिया पालटे तात्काळ असं समर्थ म्हणतात. क्रिया पालटणे म्हणजे काय? आपण एक क्रिया पाहिली, दर्शन नाम श्रवण ही व्यवहारातली क्रिया पालटायची आणि श्रवण नाम दर्शन अशी करायची, याला क्रिया पालटे तात्काळ म्हणतात. दुसरी अत्यंत महत्वाची प्रक्रिया जी आहे क्रिया पालटण्याची, ती म्हणजे अस्तित्व, प्रयोजन आणि अनुभव. अस्तित्व, आपण सर्वांना जर प्रश्न विचारला तुम्ही अस्तित्वात आहात का हो, तर आपण म्हणू काय मूर्ख आहे, मी अस्तित्वात आहेच ना. मग आपण विचारलं आपण कोण आहात, ताबडतोब आपला हात जातो, हा पहा हा मी आहे. याचा अर्थ हा देह मी आहे, अशी आपली अस्तित्वाची भावना आहे. ताबडतोब दुसरा प्रश्न असा येतो की जर हा देह तुम्ही असाल महाराज, तर मग तुमचं इथं असण्याचं प्रयोजन काय? तुम्ही कशाला जन्माला आलात, काय करतात? आपण त्याचा त्वरित उत्तर देतो, प्रयोजन साधं आहे. अहो मी आता वडील आहे, मला मुलं आहेत, त्यांना सांभाळायचंय, 4 पैसे मिळवायचे आहेत,
या समाजामध्ये स्थान मिळवायचंय, सत्ता मिळवायची आहे, प्रतिष्ठा मिळवायची आहे, पुण्य कमवायचंय, हे प्रयोजन आहे आपलं. आणि अनुभव काय म्हणून विचारलं तर म्हणाल, हो अनुभव काय, मला सगळ्यांचा अनुभव येतो ना, माझ्या नातेवाईकांचा मला अनुभव येतो, वस्तूंचा अनुभव, मला स्वतःचा अनुभव येतो. अस्तित्व प्रयोजन अनुभव आपलं हे आहे. याच्या बरोबर विरुद्ध बघा भाग अध्यात्मामध्ये आहे. अस्तित्व कोणाचं आहे? श्रीकृष्णाचं आहे, बाकी कोणाचं अस्तित्व नाही. जर केवळ श्रीकृष्णाचंच अस्तित्व असेल तर मग मी कोण झालो? त्याच्या अस्तित्वाचा भाग म्हणजेच मी श्रीकृष्ण आहे. म्हणजे माझं खरं अस्तित्व कोण आहे? श्रीकृष्ण. त्यामुळे जर मला विचारलं भक्तिशास्त्रामध्ये आपण कोण, मी श्रीकृष्ण म्हणू शकतो. पण म्हणतो काय? मी हा देह. म्हणजे देह बुद्धी ह्या अस्तित्वापासून कृष्णमय अस्तित्वापर्यंत जाणे, याला क्रिया पालटे तात्काळ असं म्हणतात. याबद्दल जर शंका असेल की मी कृष्ण नाही, कारण सगळे मला अमुक नावाने ओळखतात, याबद्दल जर शंका असेल तर त्याला प्रमेय असंभावना म्हणतात. ती श्रवणानं निवृत्त होते. म्हणून श्रवण करण्याचा मुख्य हेतू, आपण देह बुद्धिधारी नसून आपण देहा व्यतिरिक्त काहीतरी आहोत याचा शोध घेणे म्हणजे श्रवण. आणि जर मी नसेन, श्रीकृष्ण असेन, आणि ते जर माझं खरं स्वरूप असेल तर ते स्वरूप मला जाणून घ्यायला हवं की नाही? ते स्वरूप जाणून घेणं म्हणजेच श्रीकृष्णांच्या गुणांची माहिती करून घेणं, श्रीकृष्णाबद्दल ऐकणं, श्रीकृष्णाबद्दलच सतत विचार करणं म्हणजे माझ्या स्वरूपाचा विचार करणं, म्हणजेच प्रमेय असंभावना घालवणं, म्हणजेच खरं श्रवण करणं. म्हणून त्याला क्रिया पालटे तात्काळ असं नाव समर्थांनी दिलं. प्रयोजन काय आहे? वडील बनणं, मुलं वाढवणं, संसार वाढवणं आणि एक दिवस मरून जाणे, हे प्रयोजन आहे की प्रयोजन काय? प्रयोजन श्रीकृष्णाच्या या सृष्टीमध्ये, ही सृष्टी ज्याची रासलीला आहे, त्या लीलेमध्ये एक भाग म्हणून त्याच्या या लीलेमध्ये त्याच्या आल्हादिनी शक्तीचा आनंद घेत राहणे, सतत आनंदात श्रीकृष्णाच्या डुंबत राहणे, हे प्रयोजन. मग संसार ह्या प्रयोजनापासून भगवंताच्या रासलीलेचा भाग या प्रयोजनापर्यंत पोहोचणे, याबद्दल जर शंका असेल तर त्याला प्रमेय असंभावना म्हणतात. ती मननानं निवृत्त होते. आणि जो मी असा मला अनुभव येतो, त्याऐवजी मी म्हणजेच कृष्ण, कृष्णमयतेचा अनुभव येणे, कृष्णाशिवाय दुसरं काही न दिसणे, ज्याला प्रेम रसाची उत्पत्ती असं म्हणतात, अशी त्या कृष्णाबद्दलची रती वाढवून रतीचं प्रेमात रूपांतर होणे, आणि मग मी आणि कृष्ण यामध्ये फक्त कृष्ण राहणे आणि मी जाणे, या प्रक्रियेला अतींद्रिय अनुभव, कृष्णानुभव असं म्हणतात. म्हणून अस्तित्व प्रयोजन अनुभव हे तिन्ही पालटण्याची प्रक्रिया करणारं शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र आहे. म्हणून क्रिया पालटे तात्काळ. सगळ्यात पहिल्यांदा श्रवणामध्ये परत परत काय करायचं? शास्त्रशुद्ध श्रवण असलं पाहिजे. सगळ्यात जास्त कानावर कोणत्याही कथा असो, संकीर्तन असो, निरूपण असो, प्रवचन असो, कानावर सगळ्यात जास्त पडलेला शब्द कोणता असावा? नाम. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, हे नाव कानावर सतत पडावं. भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये 16व्या अध्यायामध्ये 44वी ओवी आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय त्या श्लोकामध्ये, नहि भगवन्न घटितम इदम त्वद्दर्शनान ऋणाम अखिल पापक्षयः यत् नाम श्रुकृत श्रवणात पुक्कशो अपि विमुच्यते संसारात. हे भगवंता, आपल्या नामश्रवणाने नीच जातीचा पुक्कश, पुक्कश म्हणजे साधारण डोंब म्हणायला हरकत नाही, म्हणजे अत्यंत हीन जातीचा, तोही मुक्त होतो. तर मग उत्तम जातीमध्ये आणि आत्मचिंतनामध्ये आम्हाला असणारे उत्तम चित्त संपन्न आम्ही मुक्त होणार नाही, यात काही शंकाच नाही. चित्रकेतू महाराजांनी श्री शंकरशन देवांसाठी हा श्लोक योजलेला होता. सद्गुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती,
तमोगुणे अधोगती पावती प्राणी. समर्थांनी निवाडा देऊन ठेवलेला आहे, फार सुंदर निवाडा समर्थांनी केलाय. भगवत भक्ती करायची असेल तर सत्वगुण पाहिजे, सत्वगुण असेल तरच भगवत भक्ती होते. म्हणजे जर दिवाळीच्या दिवशी सुद्धा श्रीकृष्णाचं नाव कानावर पडावं अशी इच्छा जर मनामध्ये होत असेल तर याचा अर्थ कुठेतरी आपण सत्वगुण वाढवण्याचं काम केलेलं आहे. इतक्या सहजासहजी महाराज तोंडामध्ये श्रीकृष्णाचं नाव येणं शक्य नाही. असंख्य प्राणी मात्र वेगळ्या वेगळ्या आवाजामध्ये ओरडतात, फक्त त्या आवाजामध्ये श्रीकृष्ण असं नाव येऊ शकत नाही. ती वैखरी फक्त नरदेहाला लाभलेली आहे आणि त्या नरदेहामध्ये त्या वैखरीचा उपयोग शिव्या शाप करण्यासाठी लोक वापरतात. त्याऐवजी जर माझ्या मुखामध्ये श्रीकृष्णाचं नाव येत असेल तर याचा अर्थ निश्चित मी श्रीकृष्णाचा कृपाभिलाषी आहे, कुठेतरी माझ्या हातून सत्वगुणाचं काम झाले. म्हणून सद्गुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती. मी, माझी मुलं, माझा संसार, त्यांच्यासाठी अमुक करणे तमुक करणे, पैसे मिळवणे, यश कीर्ती सत्ता संपत्ती प्रतिष्ठा, याच्या मागे जो लागला त्याला पुनरावृत्ती, परत जन्माला येणे. पुनरपि मरणम जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे शयनम भज गोविंदम. पुनरावृत्ती हेच फक्त रजोगुणाकडे येते. सत्वगुणाचं मात्र तसं नाही. भला हुआ मेरी गगरी फूटी, मैं पनिया भरन से छूटी. कबीर महाराज म्हणतात, बरं झालं आता मला परत परत पाणी शेंदण्यासाठी विहिरीवर जावं लागणार नाही, परत परत जन्म घ्यावा लागणार नाही, क्योंकि मेरी गगरी फुट गई. हे शरीररूपी घागर आता फुटून गेलेली आहे. सद्गुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती. दुसऱ्याचं नुकसान करणे, स्वार्थ, त्रास, हिंसा, पापकर्म, ज्यांच्या निषिद्ध कर्म ज्यांच्या हातून घडतं त्यांना पुनरावृत्ती सुद्धा अशी आहे की ती अधोगती आहे. तिर्यक योनी. तिर्यक म्हणजे ज्यांचा पाठीचा काना जमिनीशी समांतर असतो त्याला तिर्यक असं म्हणतात. अशा तिर्यक योनीमध्ये जन्माला जाणे. आणि तिर्यक योनीला सगळ्यात मोठा शाप कोणता आहे? भगवंताचं नाव घेऊ शकत नाही, भोग योनी आहे. सद्गुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. नामानंतर नुसतं नाम ऐकून श्रीकृष्ण कथेमध्ये थांबलं नाही पाहिजे. श्रीकृष्णाचं नाव कानावर श्रीरामाचं भगवंताचं पडल्याबरोबर ताबडतोब सपोर दृग्गोचर झाले पाहिजेत. कोण? मनाच्या पटलावर भगवान स्वतः अवतरले पाहिजेत. श्रीकृष्ण म्हटल्याबरोबर अत्यंत छान शांत निळीशार झाक असणारा, हातामध्ये प्रज्वलित असं सुदर्शन चक्र फिरवणारा, चतुर्भुज, अधरावर मुरली असणारा, आभूषणांनी नटलेला असा श्रीकृष्ण, प्रशांत स्वभावाचे भगवान श्रीराम, गौरवर्णीय, संपूर्ण क्षत्रिय, हातामध्ये बाण, धनुष्य, डोळ्याच्या मनाच्या पटलावर रूप साजिरे. काय तुकाराम महाराजांनी भगवंताचं, विठ्ठलाचं वर्णन केलंय. घरामध्ये बसून विठ्ठल असा दिसत होता तुकाराम महाराजांना. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कधी विठ्ठल कधी माधव. मनाच्या पटलावर ज्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती अशा प्रकारे प्रस्थापित झाली तिथे तिथे पंढरी उभा राहिली, चंद्रभागा तिथंच. म्हणून रूपाबद्दल श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये श्लोक येतो. ब्रह्मा महाराजांनी जो गर्भाधशायासाठी म्हटलेला ग्रंथ आहे, श्लोक आहे, ये तू त्वदीय चरणांबुज कोश गंध जिघ्रंती. ये तू त्वदीय चरणांबुज, तुझ्या पायाचं पादसेवनाचं पाणी आहे भगवंता, कोश गंध जिघ्रंती. तुझ्या पायाच्या पाण्यामधला जो वास आहे, सुवास आहे, त्या सुवासाला नाकांनी लपेटून घ्यावं.
कर्ण विवरे ही श्रुतिवाती नुतुम, तशा प्रकारे कानामध्ये तुझे शब्द भक्त्या ग्रहित चरण परयाच तेषाम नापैशी नाथ हृदयांबुरुहात स्वपुंसाम. भगवान तुझ्या पादचरण सुगंध म्हणजेच वेदांचे सार कर्णविवरांनी भक्त सेवन करतात. भक्त आपल्या कथेचे म्हणजेच आपल्या चरणांचे पुरुषार्थ सेवन करतात. त्यांच्याच हृदयात तू नित्य निवास करत असतोस. याचाच अर्थ असा झाला, शब्द, शब्दांचा अर्थ आणि शब्द आणि अर्थ याच्या नंतर तयार होणारा भाव. हा भाव किंवा ही जी भावना आहे, संस्कृतमध्ये भावना हा शब्द सुद्धा इमोशन या केवळ मर्यादित अर्थापुरता मर्यादित नाहीये. नास्ति बुद्धियुक्तस्य न च अयुक्तस्य च भावना, न अस्ति बुद्धि अयुक्तस्य न च अयुक्तस्य अभावना, न च अभावयतः शांतिः अशांतस्य कुत सुखम. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये शेवटी हा मंत्र येतो, श्लोक येतो. महत्वाचा मंत्र आहे. न अस्ति बुद्धी अयुक्तस्य. बुद्धी अयुक्त म्हणजे आपली जी बुद्धी आहे, जी प्रज्ञा आहे, ती पूर्णपणे एकाग्र झालेली असली पाहिजे श्रवणामध्ये. म्हणजे अंतःकरण हा मध्ये असणारा स्फटिक आहे. शुद्ध अंतःकरण जर असेल, तर शुद्ध स्फटिक जर असेल, तर त्याच्यामध्ये चैतन्याचा प्रकाश फार लवकर ग्रहित केला जातो. याचाच अर्थ शुद्ध चित्त म्हणजे शुद्ध बुद्धी ही मागे असली पाहिजे. आणि समोर असणाऱ्या इंद्रियांच्या मार्फत होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच श्रवण जे आहे, कानामध्ये येणारे जे शब्द आहेत, त्या शब्दांमध्ये भावना असावी आणि त्या भावना स्वीकृत करणारी शुद्ध बुद्धी असावी. या दोन्हींचा समसमा संयोग झाल्यानंतर शांती तयार होते. अशांतस्य कुतः सुखम. आणि शांती म्हणजेच पैशांती, पराशांती किंवा आनंद. म्हणून भावना असेल, भाव असेल, तरच श्रवण व्यवस्थित होतं. अभावपूर्ण श्रवण होता कामा नये. ज्याच्या रोमामध्ये, रंध्रामध्ये श्रीकृष्णाचं, श्रीरामाचं नाव घेतल्यानंतर काहीही बदल होत नाही, त्याला निश्चित दगड समजायला हरकत नाही. आपल्या स्वतःच्या मुलाची आठवण जरी आली, हाक जरी मारली, तर इतका हृदयामध्ये जर आनंद होत असेल, तर जो परमानंद आहे त्याचं नाव घेताना आपण कोरडे कसे असू शकू. म्हणून जेव्हा जेव्हा श्रवण करू, तेव्हा तेव्हा पूर्ण एकाग्रतेने मनपटलावर, अंतःकरण पटलावर आपल्या आराध्य दैवताचं, श्रीकृष्णांचं, श्रीरामांचं भावरूपी चित्र, भावरूपी जिवंत मूर्ती समोर आणून त्याच्या एक एक गोष्टी ऐकाव्यात. जर कथेमध्ये भगवानांनी अक्रूराची घेतलेली भेट आलेली असेल, तर ती नदी समोर यावी, अक्रूर यावा. अक्रूराचा आक्रोश की अशा या कृष्ण बलरामांना मला घेऊन यायला कंसाने पाठवलेला आहे, तो समोर यावा. अक्रूराचे अश्रू आपल्याला भावावेत. अक्रूराच्या खांद्यावर हात किंवा पाठीवर हात थपथपत जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं असेल, अक्रूरा घाबरू नको, मी अवश्य तुझ्या बरोबर येईन, माझ्या मृत्यूची तू चिंता करू नकोस, तो श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर उभा राहावा. दादा म्हणून बलरामांशी जेव्हा संवाद झाला असेल, त्या संवादापोटी दोन्ही कृष्ण बलराम डोळ्याच्या समोर उभे राहावेत. अक्रूराचं क्रंदन समजून यावं. आणि हे सगळं होत असताना केवळ इथे समजायचं नाहीये, ते इथं सुद्धा लागलं पाहिजे. आणि इथं लागलं असेल तर शरीरामध्ये होणारे बदल हे अनिवार्य आहेत. म्हणून असं म्हणतात, श्रीकृष्णाच्या नावानंतर, भगवान श्रीरामांच्या नावानंतर ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही, तो कसा भक्त असू शकेल. भगवंताच्या दर्शनाने शरीरामध्ये होणारे बदल, ज्याला आपण अनुभव असं म्हणतो किंवा अनुभाव असं म्हणतात,
ते बदल येण्याचं कारणच असं आहे. विचार करा, क्षात्र तेज हिंदू हृदय सम्राट असणारे शिवाजी महाराज, ज्यांच्याबद्दल आपण इतकं ऐकून आहोत, समजा ते जर साक्षात आपल्या समोर उभा राहिले तर आपली काय अवस्था होईल? काहीही होणार नाही. आपण दिग्मूढ होऊन उभे राहू, शरीराला कंप येईल, डोळ्यामधून अश्रू येतील, आणि हे रूप कसं साठवून घेऊ शिवाजी महाराजांचं असं आपल्याला वाटेल. कारण आपल्या आदरापोटी ते आले, ह्याच गोष्टींनी हृदय दबावाखाली येईल. मग असं जर शिवाचा अवतार असणारे शिवाजी महाराज असतील, तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण जेव्हा मनपटलावर उभे राहतील, तेव्हा शरीरामध्ये बदल जर झाला नसेल तर याचा अर्थ तुमचा आणि श्रीकृष्णाचा संबंध घडलेलाच नाही. म्हणून श्रवणामध्ये आणि सगळ्याच नवविधा भक्तीमध्ये भावाला महत्व आहे. सुवर्ण मंत्र देऊन त्याची ठेवलेला आपल्याला, भाव बळे आकळे एरवी ना कळे. भाव असेल तर करतळी आवळे तैसा हरी, नाहीतर पारियाचा रवा घेता भूमीवरी. म्हणून भाव महत्वाचा आहे. या भावापोटी घडलेली कथा 15व्या शतकामधली आहे. मी जी कथा वर्णन करतोय त्या कथेचं एक वैशिष्ट्य असं आहे की आज हयात असणारे आणि ज्यांनी आपली हयात कृष्ण कथेसाठी दिलेली आहे म्हणू आपण, असे स्वामी श्रवणानंद यांच्या मुखातून मी ही कथा ऐकलेली आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की ही कथा त्यांनी कोणाच्या तरी मुखातून ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःचं घर सोडून स्वतःला श्रीकृष्ण भक्तीमध्ये सोडून दिलेलं आहे. म्हणजे मी ही कथा स्वामी श्रवणानंदांच्या मुखातून ऐकली. स्वामी श्रवणानंदांनी ही कथा ज्यांच्या मुखातून त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी ऐकली, तेव्हा त्यांनी ठरवलं की या आयुष्यामध्ये फक्त आपण श्रीकृष्णाला समर्पित करून टाकायचं. म्हणजे कथेमध्ये 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 कथा आहे, पण कथेचं महत्व अनन्य आहे. भाव कसा असतो हे आपल्याला कथेतून कळेल. मध्य प्रदेशमध्ये 15व्या शतकामध्ये एका गवळ्याच्या मुलाची कथा आहे. कथा घडलेली आहे. ग्वाला म्हणतात मध्य प्रदेशमध्ये गवळ्याला. गवळ्याचा मुलगा ग्वाला बालक. वय किती असेल त्या बालकाचं? 15-16 वर्षाचा, पण खेड्यामध्ये राहणारा, कोणत्याही प्रकारचे अत्यंत भोळा स्वभाव, असा हा भोळा स्वभावाचा ग्वाला बालक सद्गुणी होता. आणि गवळ्याचा मुलगा असल्यामुळे सगळ्यांच्या गायी चरायला घेऊन जाणे हा त्याचा उद्योग होता. एक दिवशी असं झालं, वर्षा ऋतू, पाऊस पडायला लागला. पाऊस संध्याकाळच्या जरा अगोदर पडल्यानंतर गायी बिखरल्या जातात, म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या गायी पकडून पकडून त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला सुरुवात केली आणि सांगितलं की मी आज गायी लवकर आणल्यात बरं का, कारण पाऊस पडतोय, ते परत मग जंगलामध्ये जाऊन कुठे मी त्यांना शोधणार, म्हणून मी त्यांना सांज व्हायच्या आधी, संध्याकाळ व्हायच्या आधी घेऊन आलोय आणि ही तुमची गाय घ्या. अशा गायी देत देत चालला होता. तेव्हा एका घरामध्ये तो जेव्हा गाय पोचायला गेला तेव्हा तिथे थोडीशी गर्दी दिसली. म्हणून त्यांनी हलकेच विचारलं, काय महाराज गर्दी झालीये, काय आहे? तर त्या घरामध्ये ते म्हणाले, अरे इथे भागवताचं, श्रीमद महाभागवताचं वाचन चालू आहे, पारायण चालू आहे. भोळा मुलगा होता, गाय तिथे बांधून ठेवली आणि ऐकायला लागला. पहिलं श्रवण त्याच्या आयुष्यामध्ये. आजपर्यंत त्याने फक्त गायी घेऊन जाणे, मुक्तपणे गायींना चरणे आणि घरी परत घेऊन येणे, या पलीकडे अनाथ बालक होतं, या पलीकडे काही. 14-15 वर्षाचा मुलगा, किशोर अवस्थामधला मुलगा. कथेमध्ये श्रीकृष्णाची कथा चाललेली ऐकली आणि त्याला खूप कौतुक वाटलं. अरे हा कोण आहे श्रीकृष्ण? आणि तो माझ्यासारखाच गवळी दिसतोय, ग्वाला दिसतोय तो पण. सगळ्यांनी कथा ऐकली, प्रसाद घेतला, निघून गेले. हा बालक मात्र तिथे थांबून राहिला आणि कथेकऱ्याला हरिदासाला जाऊन विचारलं, महाराज हा श्रीकृष्ण कुठे असतो? तुम्ही आज जी कथा सांगितली ती. कथेकऱ्याला वाटलं की एकतर हा काहीतरी मूर्ख माणूस दिसतोय किंवा माझी चेष्टा करतोय, म्हणून त्यांनी काही न सांगता गंभीरपणे सांगितलं, तो कृष्ण ना, तो वृंदावनला असतो. तो बोले, महाराज ये श्रीकृष्ण भी ग्वाला है? तो बोले, हो ग्वाला है.
वो गाय चराता है? बोले गाय चराता है। तो महाराज कितनी गैया है उसके पास? तो बोले भैया उसके पास तो बहुत गैया है। या मुलाने विचार केला, ह्या गावामध्ये मी एवढ्या गायी चारतो आणि मला गायी चारण्यामध्ये तर मला आता प्रावीण्य हस्तगत झालेलं आहे, तेव्हा मी जर एवढ्या मोठ्या गायी जर सगळ्यांच्या चारल्या तर हा मुलगा मला मदत पण करेल. आणि याचं आता वर्णन ऐकलं, तो म्हणे इतका सुकुमार आहे, तो इतका देखणा आहे, तो सगळ्यांना मदत करतो, तो सतत हसत असतो आणि म्हणे तो चांगला पावा वाजवतो. तेव्हा त्यांनी विचारलं, महाराज मी श्रीकृष्णाच्या गायी राखायला जाऊ का? कथेकराला वाटलं हा मुलगा अगदीच म्हणजे वेडपट दिसतोय. ते म्हणाले जा ना. ते म्हणाला महाराज वृंदावन कुठे आहे? ते म्हणाले तो आता आपण राहतो तिथं पासून साधारण 10 दिवस लागतील चालत गेलास तर. तो म्हणाला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी हा चालायला सुरुवात केली. हा ग्वाला मुलगा वृंदावन मध्ये पोहोचला आणि गोविंद बिहारींच्या मंदिराच्या तिथे गेला. विचारलं बाबा श्रीकृष्ण कुठे राहतात? लोकांना वाटलं काय भक्ती आहे बघा, श्रीकृष्णाचं मंदिर कुठे असं विचारत नाही, श्रीकृष्ण कुठे राहतात असं विचारतो. म्हणून त्यांनी बोट दाखवलं, गोविंद बिहारी मंदिरामध्ये तो गेला. गेल्या गेल्या त्यांनी तिथल्या गोसावी महाराजांना विचारलं, गोसाई महाराज, गोसाई जी, श्री कृष्ण यही रहते हैं? वो गाय चराने जाते हैं? तो बोले हाँ बिलकुल श्री कृष्ण यही रहते हैं. गोसावी महाराजांना पण आनंद झाला की कोणीतरी भक्त आलाय, कारण असं एकेरीवर येऊन श्रीकृष्णाबद्दल सत्यतेबरोबर बोलणं म्हणजे कोणीतरी भक्त असणार. आज सुद्धा बहुतेक गोसावी बोलताना श्रीकृष्ण महाराज म्हणजे मूर्ती असं बोलतच नाहीत. वल्लभाचार्यांचे जितके अनुयायी आहेत आज सुद्धा श्रीकृष्णाचे कपडे बदलताना लल्ला आले, लल्लांचे कपडे बदलले असंच बोलतात. जिवंतपणाचा अनुभव घेऊनच बोलतात. मग ते म्हणाले हाँ बेटा बिल्कुल श्रीकृष्ण महाराज यहीं पे रहते हैं और इनकी गैया बहुत हैं, वो चराने जाते हैं. तो बोले महाराज मैं उनकी गैया चराऊं? तो बोले हाँ बेटा चरा दो, कोई बात नाही. आणि त्या मंदिराबरोबर पूर्वी भरपूर गायी असायच्या, त्या गायी त्याला चरायला दिल्या. हा चरायला घेऊन गेला. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तेवढ्यात एकादशी आली. आता प्रश्न मात्र असा आला, त्या एकादशीच्या दिवशी हा गायी चरायला घेऊन गेला आणि त्याच्या लक्षात आलं कि भैया ये कैसे श्री कृष्ण महाराज है, ये ग्वाला है, खुद को बोलता है मैं इधर गैया चरा रहा हूं, लेकिन मेरे रोटी का कोई बंदोबस्त ही नहीं, आज एकादशी है. इतने में त्यांनी तेवढ्यात पाहिलं की स्वतः श्रीकृष्ण उपरण्यामध्ये रोटी बांधून घेऊन येत आहेत. तो त्यांनी ओळखलं. श्रीकृष्ण महाराज म्हणले बेटा रोटी खाओगे? तो मुलगा म्हणाला श्रीकृष्ण महाराज ये बताइए आप मंदिर छोड़ के इधर कैसे आए? तो बोले बेटा आपको भूख लगी थी इसलिए मैं आ गया. श्रीकृष्ण म्हणाले तूने मुझे पहचाना कैसे? बोले कैसे नहीं पहचानता महाराज, आपका तो इतना मैंने वर्णन सुना है, अब मेरे गांव में भी मैंने वर्णन सुना था. आपका देखिए पीताम्बर कैसा चमक रहा है, और अब ये पता नहीं कि आप गौरवर्णीय है कि नीलवर्णीय है. भाई नीले भी दिखते हो हमको और गोरे भी दिखते हो, और देखो वो आपके कमर पे ना वो बांसुरी लगाई हुई है आपने. खैर वो सब जाने दीजिए, मुझे भूख लगी है, और भैया इतनी गैया हैं तो कम से कम कुछ रोटी का बंदोबस्त करना चाहिए ना एकादश के दिन. भगवंतानी आपल्या उपरण्यातून रोटी खायला दिली आणि उपर्ण परत आपल्या अंगावर टाकणार तेवढ्यात ग्वाला म्हणाला भगवंता श्री कृष्ण महाराज आप तो जाओगे वहां पे मंदिर में, वहां पे तो बहुत सारी छांव है, मैं इधर धूप में घूमता रहता हूं, तो फिर मेरा पसीना पोंछने के लिए तो कुछ कपड़ा दो. तो ये जो उपरण आहे ते माझ्याकडे ठेवा. त्यांनी ते उपरण ठेवलं. झाली एकादशीची संध्याकाळ झाली. गायी घेऊन परत गोविंद बिहारी मंदिरामध्ये आला बरोबर त्यांनी गोसावींना विचारलं सगरे चेला चल बसे, काय तुमचे सगळे शिष्य मेले की काय? गोसाई महाराज म्हणले काय झालं बाबा, काय एवढा रागवलायस? अरे आपने श्री कृष्ण महाराज को रोटी लेके भेजा, इतना सा बालक, उसके कितने छोटे छोटे वो कोमल पद कमल थे, वो पाव वहां पे काटे हैं, पत्थर है, कैसे चल के आया होगा बेटा? बेचारा वो आ तो गया, रोटी तो दे दी, लेकिन क्या आपके पास कोई और आदमी नहीं है भेजने के लिए? गोसावी महाराजांना आश्चर्य वाटलं.
ते म्हणाले बहुतेक हा श्रीकृष्णाचं दर्शन वगैरे झाले की काय, म्हणून त्यांनी विचारलं, क्या बेटा आप कैसे बोल सकते हो, आपके पास कोई है चीज की जो आप बता सकते हो कि आपने श्री कृष्ण, ये देखिए वस्त्र, ये मेरे को श्री कृष्ण भगवान ने दिया हुआ. ताबडतोब गोसाई महाराजांच्या लक्षात आलं की हा मुलगा जो आहे त्याला कदाचित कृष्ण दर्शन झालं असेल. तो म्हणाला, भैया एक काम करो, कल से आप गैया चाराने मत जाना, आप इधर सुरक्षा सैनिक वाला काम करो. बोले किसकी सुरक्षा करनी है? बोले ये जो कृष्ण है ना, ये ऐसे बाहर जाता है ना, नहीं जाना चाहिए ना. बिल्कुल बोले साहब नहीं जाना चाहिए गोसाई महाराज. क्यों? क्योंकि वो छोटा है और कोमल है सब चीज, तो मैं यहाँ पे उसका रक्षक रह के करूंगा, उसको जाने नहीं दूंगा. असं म्हणून त्या मुलाची तिथे गोविंद बिहारी मंदिरामध्ये रक्षक म्हणून नेमणूक झाली. रात्रीचे 12 वाजले. भगवंताला रास लीलेला जायचं होतं. भगवान रात्री 12 वाजता गोविंद मंदिरामधून बाहेर पडायला आणि या मुलाने अडवायला गाठ पडली. बोले कहाँ जा रहे हो कृष्ण जी? बोले बेटा मुझे रास लीला के जाना है. बोले आप नहीं जा सकते, एक तो बालक, ऊपर से किशोर, फिर जा रहे हो किस कहां पे? रासलीला में. और ये क्या चीज है रासलीला? भगवान बोले बेटा मुझे तो ना गोपियों को मिलने जाना होता है. बोले देखिए वो जो लड़कियां हैं वो भी अपने घर से बाहर निकलेगी, रात का समय हो गया 12 बजे का, आप यहाँ से जा रहे हो, अंधेरे में आपको रास्ता मिलेगा नहीं, कल को कुछ गड़बड़ हो जाएगी, ये लोग मुझे बोलेंगे मैं रक्षक हूं और मुझे वो तुरुंगवास जेल में डाल देंगे. बोले नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं, मुझे जाना जरूरी है, मेरा जाना जरूरी है ही है, मुझे जाना ही पड़ेगा, मुझे हर रात जाना पड़ता है और रासलीला करनी पड़ती है. हा मुलगा म्हणाला, कृष्ण महाराज ये क्या रासलीला लगा के रखी है, अब एक काम करो, अगर जाना ही है तो मुझे साथ में ले लो, या तो दोनों वापिस आएंगे या तो मैं भी वापिस नहीं आऊंगा, कम से कम जेल तो नहीं होगी. बालक बिहारी तुम खोद खोद ना नहरी, कहीं डगर न भूलन जाना. मी बरोबर येतो, चुकून तुला जर रस्ता सापडला नाही तर दुसऱ्या दिवशी गडबड होईल ना, म्हणतील सगळे कुठे गेला श्रीकृष्ण. भगवंत म्हणाले ये बरोबर. आणि मग प्रत्यक्ष श्रीकृष्णांना घेऊन हा ग्वाला रासलीलेसाठी रासलीलेच्या ठिकाणाकडे गेला. जंगलामधून पुढे जाताना भगवान म्हणाले आमचे पाय दुखतायत. हा मुलगा म्हणाला मैं पहले ही बता रहा था, तुम हो ही कोमल, तुम्हारे पैर तो वैसे भी दुखेंगे, अब एक काम करो, अब इस कंधे पे बैठ जाओ, हम तो ग्वाला है, हम तो कहीं भी घूमते हैं, हमारे पैर तो बहुत कठिन है, हम आपके मृदु पद कमल को ईजा बिल्कुल नहीं होने देंगे, आप मेरे कंधे पे बैठिए. आणि नंतर विचारलं ग्वालानी, हे कृष्णा ये कहाँ तेरी रासलीला की जगह है, मुझे तो सब जंगल ही दिख रहा है. बोले अभी रुको, आप यहीं पे रुकना, मैं आगे जाऊंगा, यहीं पे मेरी रासलीला की जगह है. हा बाहेर उभा राहिला. श्रीकृष्ण भगवान आत गेले. आत रासलीलेची तयारी सगळी झालेली होती. भगवान येताच आतल्या बाजूला रासलीला चालू झाली. हा बाहेर उभा राहिला. हा बाहेर उभा राहिला तेवढ्यात एक नंदी बैल घेऊन एक अंगाला राख पासून एक व्यक्ती आली आणि ती म्हणाली मला इथे आत जायचंय. हा रक्षक होता. हा ग्वाला म्हणाला ए भैया आप अंदर नहीं जा सकते. क्यों? अंदर कृष्ण भगवान गए हैं और कृष्ण महाराज का वो रासलीला है, आपको वहां पे परवानगी नहीं है, इजाजत नहीं है आपको, और हमको ये बता के गए कि किसी को ना भेजना, हमको नहीं भेज सकते आप. त्या व्यक्तीने परोपरीने विनंती केली की मी तेवढ्यासाठी फार लांबून आलोय. बोले कुछ भी नहीं, जब तक कृष्ण भगवान नहीं बोलेंगे हम आपको जाने नहीं देंगे. एक काम करो ना. ते व्यक्ती म्हणाले एक काम करो ना, आप ही जाके पूछ के आओ. हा मुलगा म्हणाला आप इधर ही रुकना, मैं जाके श्री कृष्ण को पूछ के आता हूं. हा आत गेला आणि आत गेल्यानंतर जे ते चित्र पाहिलं आतल्या बाजूला, असं वाटत होतं की दुसरं विश्व आतल्या बाजूला आहे. विस्तीर्ण आकाश, आकाशामध्ये डाळिंबी रंगाचा रंग पसरलेला आहे. आकाशामध्ये असणारे सगळे तारे, चंद्र एक फेर धरून नाचत होते. जमिनीवर श्रीकृष्ण सगळ्यांच्या मध्ये उभा होता.
किशोर वयाचा 13-14 वर्षाचा श्रीकृष्ण गौरवर्ण, नीलवर्ण, गौरवर्ण, नीलवर्ण अशा वेगळ्या वेगळ्या रंगांच्या झाकीमध्ये, चमकणाऱ्या अंगामध्ये, अशी त्वचाच्या त्वचेचं तेज सगळीकडे विखुरलेलं आहे. स्वतःच्या अधरावर डोळे अर्धिन्मिलित आहेत, अधरावर मुरली धरून वाजवत आहे. गोपिया एकामेकांच्या हाताला धरून त्याच्या आजूबाजूला नाच घेत आहेत. एक विशिष्ट ठेका धरलेला आहे. गायी आपल्या गळ्यातल्या घंटा वाजवतात, त्या घंट्यांनी सुद्धा तो नाद धरलेला आहे. आणि या सगळ्या नादामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये असणाऱ्या तालातून वृंदावन में कुंज भवन में नाचत गिरिधर लाल, गिरिधर लाल त्या वृंदावन मध्ये कुंज भवनामध्ये नाचत आहेत. हे सगळं दिसायला लागलं. याला क्षणभर काही कळेना. भगवंत स्वतः श्रीकृष्ण हा बालक ज्याची ग्वाला माझ्यासारखा, तो इतकं मोठं काहीतरी करतोय, हे काय विस्मयकारित नजरेने तो बघत राहिला. 1 तास गेला, 2 तास गेले. ब्राह्म मुहूर्ताची वेळ यायला लागली, रासलीला संपली, तरी हा त्याच अवस्थेमध्ये होता. श्रीकृष्ण स्वतः आले आणि त्याला म्हणाले, अरे तू आत कसा आलास? आणि हा भानावर आला. म्हणाला, श्रीकृष्ण महाराज, मी आत आलो म्हणजे बाहेरच्या बाजूला एक माणूस आलेला आहे, हातामध्ये बैल धरलाय, अंगाला राख लावली, म्हणते तुम्हाला भेटायचंय. भला ग्वाले का क्या संबंध हो सकता है ऐसा व्यक्ती से? श्रीकृष्ण समजायचे ते समजले. बाहेर आले, भगवान शंकरांना वंदन केलं, शंकरांनी श्रीकृष्णांना वंदन केलं आणि सांगितलं की माफ करा, हा जो माझा मित्र आहे त्याने तुम्हाला अडवलं. भगवान शिव म्हणाले की श्रीकृष्ण धन्य आहे, तू धन्य आहेस याच्याबद्दल तर शंकाच नव्हती, पण तुझे भक्त तुझ्यापेक्षा धन्य आहेत हे आज मला कळालं. आशीर्वाद घेऊन शिव भगवान अंतर्धान पावले. हा मुलगा आणि श्रीकृष्ण भगवान परत आले आणि आल्याबरोबर श्रीकृष्णांनी झोपून टाकलं. यांनी आपली रक्षकाची नोकरी म्हणून बाहेरच्या बाजूला उभा राहिला. एवढ्यात सकाळी झोपून म्हणजे पोहोचून 5-10 मिनिटं झाली नसतील तेवढ्यात गोसावी लोक उठले मंगल आरती करण्यासाठी आणि नगारे वाजायला लागले. ताबडतोब हा उठला आणि त्यांना म्हणाले, अरे काय चाललंय काय तुमचं? तर सगळे गोसावी म्हणाले, याला काकड आरती म्हणतात, भगवंतांना उठवायचंय. ते म्हणाले, तुम्हाला काही कळतंय का काय? आत्ता येऊन झोपलेच, जो माणूस आत्ता येऊन झोपलाय त्याला तुम्ही लगेच उठवताय? ते म्हणाले, कशावरून हा बाहेर गेला होता? त्या ग्वाला मुलांनी आपल्या हातातून घुंगरू काढले आणि म्हणाले, हे बघा घुंगरू, काल तो नाचत होता ना, त्यावेळी त्याच्या पायातले घुंगरू पडले होते, ते चुकून त्याच्या त्या मृदू आणि नाजूक पायाला लागून चुकून त्याला जखम होऊ नये म्हणून मी गोळा करून हातात ठेवलेत. सगळ्या गोसावी लोकांनी ते घुंगरू पाहिले आणि मग सगळ्यांनी मान्य केले की आता काकड आरती, मंगल आरती एवढ्या लवकर करायची नाही, कारण भगवान श्रीकृष्ण थकून झोपलेले असतील. म्हणून अख्ख्या वृंदावनामध्ये आज सुद्धा गोविंद बिहारी मंदिराची काकड आरती ही सकाळी 8 वाजता होते, 3 वाजता 4 वाजता नाही. कथा सांगण्याचा फक्त एकच हेतू आहे, मनामध्ये असणारा भाव इतका भोळा भाव असावा की परमेश्वराला वाटावं की त्याच्याकडेच राहावं, किंबहुना त्याच्याकडे राहतातच. तुकाराम महाराज व्यवहारामध्ये लुटले गेले, पण अध्यात्मामध्ये इतके श्रीमंत होते की श्रीकृष्णाला, विठ्ठलाला त्यांच्यापासून दूर राहता येत नव्हतं. निर्वाणाची वेळ आली तेव्हा सुद्धा भगवंतांना स्वतः यावं लागलं. तुकाराम महाराज सांगतात, काही द्यायला नाही माझ्याकडे विठ्ठला, पाण्यामध्ये, दरदरीत पाण्यामध्ये केलेल्या कण्या मी तुला खायला देतोय आणि ते सुद्धा तू आनंदाने स्वीकारतोस. हे बघून भगवत तुकारामांच्या डोळ्यात पाणी, भक्ताच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून भगवंताच्या डोळ्यात पाणी, असा अपूर्व सोहळा तुकारामांच्या वैकुंठ गमनाच्या वेळी घडला. इतकं भक्ताला महत्व आहे, इतकं कथेला महत्व आहे, इतकं श्रवणाला महत्व आहे. याला म्हणतात भगवंताचं रूप आठवून श्रवण करणे, जिघ्रंती कर्ण विवरे. वास घेताना कसं नाक असं असं होतं, तसं कानामध्ये झालं पाहिजे की भगवंताचं नाव येतंय. म्हणून अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये. समर्थ म्हणतात, हरिभक्ती करताना लाजायची काही गरज नाही. डोळ्यात पाणी आलं येऊ दे, अखंड पाणी येऊ दे, लोक वेड म्हणू देत,
मीरेला वेड म्हणत होते. लोकांनी वेड म्हणावं असं काहीतरी करावं भगवंतासाठी, लोकांनी शहाणं बनावं असं करून काही कोणाचं आजपर्यंत भलं झालेलं नाही. म्हणून नाम रूप गुण लीलामय शब्दानाम श्रोत्र स्पर्श श्रवणम, नाम सतत आलं पाहिजे कथनामध्ये. दुसरी गोष्ट, रूप डोळ्याच्या मनपटलावर आलं पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. हा देह काम करो सुखाने करू दे, तुझे रूप चित्ती राहो, गोरोबा काकांनी सांगितलेलं आपल्याला. म्हणून नाम रूप नंतर गुण, भगवंताचे गुण. भागवताच्या 12व्या स्कंधामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. कथा इमास्ते कथिता महात्मनाम वित्ताय लोकेषु यशः परेयुषाम, विज्ञान वैराग्य विवक्षया विभो वचो विभूतीर्न तू पारमार्थ्यम. भगवतामध्ये अनेक राजांचं वर्णन जरी आलेलं असलं तरी ते राजांचं क्षणिकत्व सांगणारं असून वैराग्य निर्मितीच्या उद्देशाने ते सांगितलेलं आहे. पण केवळ तेच पुरेसं नाही, कारण यस्तु उत्तम श्लोक गुणानुवाद सांगीयते अभिक्ष्णमं लग्न तमेव नित्यं शृणयाम अभिक्ष्ण कृष्णे अमलां भक्ती अभिप्समान. श्री कृष्ण गुणानुवाद प्रमुख कर्तव्य असलं पाहिजे कथेमध्ये, की ज्याच्यामुळे अमंगल नष्ट होते. म्हणून श्रवण करताना विश्वासो गुरुवाक्येषु, तुकाराम महाराज, समर्थ, ज्ञानदेव यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे. विश्वास नव्हे, श्रद्धा. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दिनच भावना. आपण अल्प आहोत, शांत आहोत, ही भावना सतत ठेवली पाहिजे. मनोदोष जयश्चेव, मनामधले सगळे दोष किलमिश गेले पाहिजेत. शुद्ध चित्त ज्याचं, तितकी त्याला कथा आवडते, कथेत गोडी निर्माण होते. सध्या परिस्थिती अशी नाहीये आपली. विश्वातल्या गोष्टी, दूरदर्शनच्या कुठल्या तरी मालिकेमध्ये गोडी निर्माण होते, पण भगवंताचं काही ऐकायला गोडी निर्माण होत नाही. त्याचं कारण चित्त शुद्ध नाहीये. चित्त शुद्ध झालं की ते नको वाटतं, भगवंताचं नाम हवं वाटतं. चित्त अशुद्ध असेल तर ते हवं वाटतं, भगवंत नको वाटतो. म्हणून मनोदोषे जयश्चेव कथायाम निश्चलामती. निश्चलामती म्हणजे एकाग्रता. म्हणून एकाग्रतेने सगळं झालं पाहिजे. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, समर्थ म्हणतात. हरिकथा सांडू नये, कधी बंद करायची नाही, ती नेहमी राहिली पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण गुणांचं वर्णन करतो, आणि संतांनी केलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये संपूर्ण विठ्ठलाचं वर्णन आहे. तुलसी रामचरित मानसामध्ये तुलसी महाराजांनी काय केलंय, फक्त रामांचं वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये काय आहे, कृष्ण, श्रीकृष्ण भगवानांचं वर्णन आहे, संतांचं वर्णन आहे. या सगळ्या वर्णनांमध्ये त्यांची जी काही गुण आहेत, ते गुण, भगवंताचे जे गुण आहेत, ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेले असतात. म्हणून संतांचे अभंग जरी साधे असले तरी त्याच्यामध्ये प्रचंड गर्भितार्थ असतो. म्हणून कोणतंही संतांचं कवन लक्षणार्थाशिवाय ऐकायचं नाही. समर्थांच्या दासबोधामध्ये, श्रवणामध्ये आणि बहुतेक सगळ्या ग्रंथामध्ये लक्षणार्थावर केंद्रित लक्ष करा असं समर्थांनी सांगितलेलं आहे. वाच्यार्थावर जायचं नाही. मला सांगा, यशोदा माता म्हणजे आई आपल्या बाळाला म्हणजे श्रीकृष्णाला झोपवते, याच्यात विशेष काय आहे? सगळ्याच आया आपल्या मुलांना झोपवतात, मग सगळ्याच आयांची मुलं चालतात, मग भगवान श्रीराम ठुमक चलत रामचंद्र असं सांगण्याची गरज काय आहे? काय ज्ञान मिळालं ठुमक चलत म्हणजे काय? सगळीच लहान मुलं ठुमक चलत चालतात, मग भगवान श्रीरामांचं वर्णन असं का? बर, ज्यांना इतकं आत्मज्ञान झालेलं आहे, परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, श्रीकृष्ण ज्यांच्या हृदयात सतत वास करतो, त्यांच्या मुखातून असे साधे शब्द का बाहेर पडावेत? ते शब्द साधे नाहीत, त्याच्यामध्ये गर्भित अर्थ आहे, तो कळायला पाहिजे. असेच संत सूरदास होऊन गेले. अष्टचाप म्हणतात. अष्टचाप म्हणजे 8 मोठे दास होऊन गेले. वल्लभाचार्यांच्या संस्कृतीमध्ये अष्टचाप म्हणतात. कृष्णदास महाराज, नाभादास महाराज, तसे सूरदास महाराज होते. जन्मापासून आंधळे. गोवर्धन पर्वत आता जो आहे त्याच्या जवळच त्यांचं समाधी स्थळ आहे.
काय केलं आयुष्यभर? फक्त कृष्णाचं, बाळकृष्णाचं, कृष्णाचं पण नव्हे, बाळकृष्णाचं कीर्तन केलं. लाला मोको किसन लल्ला को कीर्तन सुनावो, कोणी यावं म्हणावं. लल्ला, लहान सुरदासांना पण लहानपणापासून जरा श्रीकृष्णाचं कीर्तन सांग. सांग म्हटलं की कृष्णाचं कीर्तन सांगायला सुरू करायचं. डोळ्यांनी काही दिसत नव्हतं, ज्यांनी काही दिलं ते खायचं आणि राहिलेला सगळा वेळ आयुष्यातला जो फक्त कृष्ण वर्णनामध्ये, बालकृष्ण वर्णनामध्ये. सूरदास महाराज हे अक्रूराचा पुनर्जन्म होता असं म्हणतात. एकदा असेच सूरदास महाराज कीर्तनाला बसले होते. कीर्तन चालू होतं श्रीकृष्णाचं. आणि कीर्तन चालू असताना सकाळी सुरू झालेले कीर्तन महाराज सूरदासांची लागली. ब्रह्मानंदी टाळी श्रीकृष्णांना समोर दिसायचे. आणि गंमत अशी असायची, आपण एखाद्या लहान बालकाला खरोखर उचलावं तसं मनपटलावर भावरूपाने श्रीकृष्णाला खांद्यावर खेळवायचे, श्रीकृष्णाबरोबर खेळत असायचे. हे सगळं चालू असताना तोंडामधून कीर्तन चालू असायचं. हे करता करता केव्हा संध्याकाळ झाली त्यांनाही कळालं नाही. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा कळालं की कुठेही टाळ्यांचा आवाज येत नाही किंवा कोणी काही गात नाहीये बरोबर. म्हणजे बहुतेक गावकरी गेले वाटतं म्हणून उठले, आपली काठी घेतली आणि टेकत टेकत आपल्या झोपडीकडे जायला लागले. झोपडीकडे जात असताना चुकून वाट चुकली आणि एका खोल विहिरीजवळ गेले. आणि विहिरीजवळ जाऊन विहिरीत पडण्याची शक्यता होती तेवढ्यात एकाने हात धरला. जैसे हात धरला ते म्हणाले, उधर जइयो मती, तिकडे जाऊ नका महाराज. सूरदास म्हणाले, कोण आहे, कोण बोलतंय? मुलगा म्हणाला, मैं गोपाल. तो बोले, गोपाल तुम कहां थे? पहले तो कहीं दिखाई नहीं दिए. तो बोले, नहीं हम वही बैठे थे जब आप कीर्तन कर रहे थे. तू कीर्तन गावे मुको अच्छा लागे. एका हाताने त्या काठीचा एक शेवट पकडला गोपालांनी, एक शेवट पकडला सूरदासांनी आणि झोपडीकडे चारायला लागले. तेवढ्याच सूरदासांच्या मनात आलं की कोण आहे गोपाल बघावं म्हणून हळूहळू हळूहळू आपला हात काठीवरून पुढे पुढे सरकत त्या दुसऱ्या टोकाकडे न्यायचा प्रयत्न केला, ज्या टोकाला गोपालांनी धरलं होतं. जसा तिथं हात पोचला त्याबरोबर गोपालांनी हात सोडला आणि सूरदासांना समजलं की हा कोण आहे? प्रत्यक्ष बाळकृष्ण आहे. आणि जेव्हा तो गोपाळाला हाक मारली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा गोपाळ पळून गेला. त्याबरोबर त्यांनी कवन केलं, हात छुडाए जात हो निबल जान के मोये. मी निबल आहे, दुर्बल आहे म्हणून माझा हात सोडून गेलास. हात छुडाए के जात हो निबल जान के मोये, हृदय से यदि जाओगे तो मर्द गिनोगे तोय. तू माझ्या हृदयातून जाऊन तर दाखव. अरे तू आत्ता गेलायस पण मारली हाक तर तुला परत यावं लागेल. असे सूरदास महाराज होते. सूरदास महाराजांच्या वेळेला वल्लभाचार्यांचे चिरंजीव विठ्ठलदास महाराज, वल्लभाचार्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या कृपेने लग्न करावं लागलं म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव विठ्ठलदास ठेवलं होतं. त्या विठ्ठलदास महाराजांनी, ते समकालीन होते, त्यांनी सूरदासांची परीक्षा घ्यायची ठरवली. आणि म्हणून एकदा भगवान श्रीकृष्णांना केवळ मोत्यांच्या माळांनी नटवलं, आत कपडेच घातले नाहीत. आणि मग सूरदासांना बोलवल्या बरोबर सूरदास महाराज हसून म्हणाले, अरे बापरे, आज बाळकृष्णाच्या अंगावर कपडेच नाहीत, नुसतेच मोती घालून बसलाय. विठ्ठलदास महाराजांना कळालं की सूरदास महाराजांची योग्यता किती मोठी आहे. अशा या सूरदास महाराजांनी जी जी कवनं लिहिलेली आहेत ती फार साधी सोपी वाटतात. परत परत आपण ऐकावीत, गुणगुणावीत, कारण त्याच्यातून काय होतं, नाम येतं, रूप येतं, म्हणून त्यातला भक्तिशास्त्राचा दर्जा आहे, श्रवणाचा दर्जा आहे. पण त्याचे अर्थ लावणं फार सोपं नाहीये. प्रसंग एवढाच आहे, यशोदा माता बाळकृष्णाला पाळण्यात घातलेला आहे. कधी पाळण्यात ठेवतीये, कधी खांद्यावर घेतीये, कधी त्याला असं हलेडुले करतीये. झोपत नाहीये बाळकृष्ण. म्हणून ते गाणं म्हणतीये आणि ते गाणं असं कवन केलेलं आहे सूरदास महाराजांनी. पण त्याच्यातला अर्थ कसा आहे बघा. यशोदा हरिपालना झुलावे, यशोदा हरिपालना झुलावे, हिलरावे डुलरावे मलावे. मलावे म्हणजे गाणं गातीये, त्याच्यासाठी अंगाई गीत गातीये. हिलरावे हलवतीये,
डुलरावे घेऊन असं डोलवते, पाळण्यामध्ये हलवतो, हातामध्ये डोलवतो आणि तोंड्याने अंगाई गीत गातो. काय आहे याचं महत्व? यशोदा कोण आहे? शक्ती उदित प्रकृती आहे. बालकृष्ण कोण आहे? चैतन्य आहे. तो प्रकट झालेला चैतन्य पुन्हा एकदा अव्यक्तामध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे. त्याला झोप असं म्हणतात. श्रीकृष्णाची झोप म्हणजे व्यक्त चैतन्यातून अव्यक्त चैतन्याकडे जाण्याचा त्याचा प्रवास आहे. असे हे भगवान श्रीकृष्ण कोणाच्या मदतीने अव्यक्ताकडे चाललेत? प्रकृतीच्या मदतीने. शक्ती उदित प्रकृती म्हणजे यशोदा आहे. यशोदा हरी पालना झुलावे, हिलरावे डुलरावे मलावे म्हणजे काय? श्रवण मनन निधिध्यासन करून तिकडे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. मेरे लाल को आवे निंदरिया, काहे ना आनी सुनावे, तू काहे ना वेगीसी आवे, तो को कान बुलावे. हे निद्रा देवी, तू लवकर काय येत नाहीस? तुला कान्हा बोलवतोय ना. कोणती निद्रा? याला योग निद्रा असं म्हणतात. श्रीकृष्णांच्या योग निद्रेला यशोदा आव्हान करते की मेरे लाल को आवे निंदरिया, माझा श्रीकृष्ण झोपतो, योग निद्रेत जाणार आहे, तू का लवकर येत नाहीयेस? लाल म्हणजे श्रीकृष्ण. लाल आणि लल्ला, लल्ला म्हणजे सुद्धा लाल. लाल हा शब्द बालकृष्ण आणि बालनामासाठी वापरला जातो. लाल लाल सब कहे सबके पल्ले लाल, गाठ खोल देखा नहीं यासे भया कंगाल. हा लाल इथं आहे. गाठ खोल देखा नाही, अज्ञानाची गाठ जर सोडली नाही तर हा लाल दिसणार नाहीये. या झोपेमध्ये पुढे काय होतंय? कबहू पलक हरी मूंद लेत है, कधी कधी तो असा डोळे बंद करतो. कबहू अधर फरकावे, कधी असे त्याचे होठ हलतात बालकृष्णाचे. कबहू पलक हरी मूंद लेत है, कबहू अधर फरकावे, सोवत जानी मौन भई रह करी, करी करी सैन बतावे. यशोदा सगळ्यांना बोटाने सांगतेय, खुना करून सांगतेय, बालकृष्ण झोपते बरं का, त्याला काही आता अजिबात आवाज होऊ देऊ नका. लक्षणार्थ काय आहे? कबहू हलक पलक हरी मूंद लेत है. संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीतून धर्ममेघा समाधी अव्यक्ताकडे जाण्याचा प्रवास आहे. इही अंदर अकुलाये उठे हरी, याच्यामध्येच एकदम अकुलाये, अकुलाये म्हणजे व्याकुळ होऊन, पण त्याचा दुसरा अर्थ अकुल. अकुल म्हणजे जो या कुळाचा नाही, कुलरहित. कुलरहित म्हणजे चैतन्य. इही अंदर अकुलाये उठे हरी, त्याला धर्ममेधा निर्बीज किंवा निर्विकल्प समाधी म्हणतात. यशोमती मधुरी गावे, यशोमती म्हणजे प्रकृती, मधुरी गावे, मधुरी म्हणजे ईश्वर प्रसादाने, ईश्वर कृपा, ईश्वर प्रणिधानाद्वा असं सूत्र आहे पतंजली महाराजांचं. जो सुख सूर अमर मुनी दुर्लभ, सो नंद भामिनी पावे. जे मुनी लोकांना, ऋषी लोकांना सुद्धा मिळत नाही असं नशीब नंद भामिनी म्हणजे यशोदेला मिळालेला आहे. आता प्रश्न असा आहे, जर झोपवण्यासाठी काव्य केलं असेल तर शेवटची ओळ अशी का? जो सुख अमर मुनी दुर्लभ. इथं झोपण्याचा काय संबंध आला? लक्षणार्थाने तो ते कवन बघितलं पाहिजे. असता आपले आश्रमी, अत्यादरे नित्यनेमी, सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. म्हणून जेव्हा भगवंतांच्या गुणांचं श्रवण करायचं असतं तेव्हा जेवढी जेवढी कवनं आपण ऐकतो, जेवढे तुकाराम महाराजांचे ज्ञानदेवांचे अभंग ऐकतो, त्याच्या लक्षणार्थावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हा आम्हासारख्या सामान्य बुद्धीतून निर्माण झालेलं ते काव्य नाहीये. त्याला काव्य, कारण ते कवी होते. कवी म्हणजे क्रांतिदर्शी. कवी हा शब्द संस्कृतमध्ये, वेदांमध्ये वेगळ्या अर्थाने वापरला जातो. ज्याला क्रांतिदर्शी म्हणजे जे साधारण मनुष्याला दिसत नाही, जे त्यांना दिसतं त्यांना कवी म्हणतात. म्हणजेच ज्याची अतींद्रिय दृष्टी आहे, अतींद्रिय दृष्टी ज्याची आहे त्यालाच कवी असं म्हटलं जातं. म्हणून पहा, प्रवास सुद्धा असा आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो हो स्मरणम. श्रवण कीर्तन स्मरण या निष्क्रिय नव्हे, निष्क्रिय ज्ञानेंद्रियांनी करायच्या वस्तू आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण ज्ञानेंद्रियांनी करायच्या वस्तू आहेत. पादसेवनम, अर्चनम, वंदनम या सक्रिय ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्ही
दोन्ही वापरून करायच्या वस्तू आहेत. म्हणजे ज्ञानेंद्रियांना पहिल्यांदा शुद्ध करतात, नंतर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना शुद्ध केलं जातं, आणि अशी पूर्ण शुद्ध झालेली जी असतात ते दास्यम सख्यम आत्मनिवेदनम या 3 शेवटच्या भक्तींना इंद्रियातीत भक्ती म्हणतात. कारण भगवंताचा दास इंद्रियांचा गुलाम म्हणून होता येत नाही, इंद्रियातीत झाल्यानंतर होतं. भगवंताशी सख्य इंद्रिय अतिंद्रियाच फक्त असतं, आणि आत्मनिवेदनम म्हणजेच तर अतिंद्रियतेचा कळस आहे. म्हणून निष्क्रियाकडून सक्रियाकडे, सक्रियाकडून अतिंद्रियाकडे, ज्ञानेंद्रियाकडून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाकडे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांकडून अतिंद्रियाकडे, अशी जी वाटचाल आहे, अशी वाटचाल म्हणजे नवविधा भक्ती आहे. म्हणून महाराज, भाव चित्त शुद्धता कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्ण सर्वेश्वर पूजनाचे वैष्णव भक्त कोणाचाही दुस्वास करू शकत नाही, कोणाचाही नाही, कोणाचाही. सगळं जे काही या जगामध्ये आहे ते परमेश्वराच आहे, त्यामुळे ते चांगलंच आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या मतीचा दुरुपयोग केलेला आहे त्यांच्यापासून दूर राहावं, पण दुस्वास करायचा नाही. त्यांच्या हातून विष्णूचा अपराध होतोय, वैष्णव अपराध त्यांच्या हातून होऊ दे, त्यांच्याबद्दल सुद्धा क्षमा मागावी, परमेश्वरात त्यांनाही क्षमा कर. विशाल हृदय असावं, शुद्ध चित्त असावं, चित्तामध्ये, शुद्ध चित्तामध्ये अत्यंत उचंबळून येणारा भाव असावा, आणि त्या भावानी विठ्ठलाला पकडून धरावं, श्रीकृष्णाला पकडून धरावं. आणि हे सगळं करण्यासाठी फक्त आपण आणि श्रीकृष्ण असावं, आणि आपण आणि श्रीकृष्ण असण्यासाठी आपल्या आजूबाजूला कोणी नसावं, आजूबाजूला वस्तू नसाव्यात, आजूबाजूला व्यक्ती नसाव्यात. म्हणजेच निवांत, काही गलबला, काही निवांत म्हणतात. निवांत हा शब्द समर्थांचा आहे. नेहमी सगळ्यांशी बोलत असावं, आतल्या बाजूला फक्त श्रीकृष्णाबरोबर असावं, सगळी कामं करत असावं. देह प्रपंचाता दास सुखे करो काम असं असावं. पण तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे ना. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. गोविंद. श्रीराम. धन्यवाद डॉक्टर साहेब. शहाण्यासारखं राहण्यापेक्षा भगवंताचं वेड लागलं पाहिजे असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं. खूप आवडलं डॉक्टर साहेब. कोणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून कृपया डॉक्टर साहेबांना विचारावे. नमस्कार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान वाटलं, अक्षरशः मन रंगून जातं. श्रीराम. हरि ओम. हॅलो जी. नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा आणि आपल्याला साष्टांग नमस्कार. आपल्याला सुद्धा शुभेच्छा. हरि ओम. आम्हाला एक थोडीशी शंका, म्हणजे मागच्या शनिवारचं जे प्रवचन झालं ना आपलं, त्यातली थोडीशी शंका होती मला. ते विचारायला पण काहीतरी योग्य वाटत नाही, तरी पण विचारते मी. आपण शबरीचं जे चरित्र सांगत होता त्यामध्ये शबरी शरभंग ऋषींच्या आश्रमात गेले असं आपण म्हणत, पण मी ऐकलं होतं ते मातंग ऋषी, म्हणजे मातंग ऋषी आणि शरभंग ऋषी दोन्ही एकच आहेत का? दोन्ही ऋषी एकच आहेत. मातंग हा शब्द कारण साधारण काही ऋषींचं मूळ जे आहे ते उच्च वर्णामध्ये नसल्यामुळं
त्यांचा तसा उल्लेख केला जातो. हा 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 तेच, पण कारण मी शरभंग असं ऐकलं नव्हतं, मी फक्त मातंग ऋषी एवढंच ऐकलं होतं, म्हणून मग मला थोडंसं कन्फ्युज झाले मी, म्हटलं नक्की काय आहे ते. सर्वभंग शरभंग याचा अर्थ म्हणजे ज्यांनी जेवढं जेवढं मायावी आहे त्या सगळ्याचा भंग केलेले ऋषी, अशामुळे ते कदाचित त्यांचं विशेषण असण्याची शक्यता आहे. आणि मातंग ऋषी हे त्यांच्या कुळाच्या संदर्भामध्ये वापरले गेले असण्याची शक्यता आहे. बरोबर, धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. खूप छान आजचं प्रवचन, तर सूरदासांचं भजन तर अप्रतिम, आणि तो जो गवळी होता त्या गवळ्याची कथा सुद्धा खूपच सुंदर होती, फार सुरेख. हरिओम. जो राहतो गोमतीच्या तीरी तो हा दोरी खेळवतो. हरिओम. खरंच अगदी अप्रतिम, असा अंगावर सरसरून काटा येतो अक्षरशः. खूप सुरेख, अप्रतिम. धन्यवाद. जय श्रीराम डॉक्टर साहेब. जय श्रीराम. हार्दिक शुभेच्छा. आणि आपण ज्ञानाने आम्हाला छानपैकी अभ्यंग स्नान घातलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रीराम. डॉक्टर साहेब, आपण इकडे थांबूया. खूप धन्यवाद तुम्हाला आणि वहिनींना नमस्कार, दिवाळीच्या शुभेच्छा. हरिओम. आपण सर्वांना शुभेच्छा, सर्वांना शुभेच्छा. पुन्हा शनिवारी भेटूया डॉक्टर साहेब. जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम.